साहेबांनी एक साताऱ्याचा भव्य आणि दिव्य असा मोठा प्रोजेक्ट उभा केलेला, तो म्हणजेच लँडमार्क. आणि याच लँडमार्कच्या पायथ्याशीच म्हणूया साहेब आपण एक छोटासा आपला व्यवसाय जे आपला गाडीचा वगैरे आहे, ज्यूस सेंटर वगैरे आपल्या शेजारीच आहे. तर त्या ठिकाणी आपण असतो आणि एक ती मुलाखत साहेबांची कशा पद्धतीने आहे, काय किंवा किती दिवसापासून ह्या क्षेत्रामध्ये आहात, एक साहेबांचा थोडक्यात आपण त्यावेळेस छोटासाच घेणार आहे मुलाखतीचा. परत एकदा आता होय नंतर परत एकदा आज जरा थोडीशी गडबड आहे, काय गडबड आहे, एक वेळात वेळ काढून नक्की परत एकदा भेटून आपण नक्की परत व्यवस्थित. आणि या ठिकाणी माऊली ब्लड बँक ह्या शिबिराचे सर्व हे आहेत, ह्यांच्या डॉक्टर पेंढारकर साहेब पाठीमाग आपण त्या ठिकाणी पण एक हे दिलेलं होतं, रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं, त्यांच्यापासून थोडक्यात. प्रथमतः मी सर्व सातारकरांना आणि आज ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कंगराळकर चॅरिटेबल ट्रस्ट, कंगराळकर असोसिएट्स आणि मराठा बिझनेस फोरम यांच्या वतीनं आज इथं रक्तदान शिबिर माऊली ब्लड बँक आयोजित केलेलं आहे, माऊली ब्लड बँकेकरता. तेव्हा माऊली रक्तपेढीतर्फे मी प्रथमतः ह्या सर्वांना धन्यवाद देतो. शेवटी आपण रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणतो, कारण त्यातलं वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे की रक्त हे कधीही कुठल्याही ह्याच्यात बनू शकत नाही. ते माणूसच जेव्हा रक्त देतो तेव्हाच ते माणसाला मिळू शकतं. हा त्यातला सगळ्यात मोठा आणि युनिक भाग आहे. त्यामुळं माणूसच जेव्हा रक्तदान करेल तेव्हाच गरजू रुग्णांना ते रक्तदान मिळणार असतं. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि आज ती पवित्र भावना ठेवून ह्या सगळ्या संघटनांनी इथं रक्तदान शिबिर आयोजित केलं. त्याबद्दल मी मनापासून ह्या सर्वांचे धन्यवाद देतो. आणि अशा तऱ्हेनंच वारंवार रक्तदान शिबिर समाजानंसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात घ्यावं, वेगवेगळ्या ठिकाणी घ्यावं, तर शेवटी समाजाचीच ही गरज असते. आणि ती समाजाची गरज भागवण्याचं काम फक्त रक्तपेढी करत असतं. रक्तपेढी हे फक्त माध्यम आहे, समाजाकडनंच रक्त घेणं आणि ते समाजाला पुरवणं, आणि रक्तपेढी ही त्यातलं फक्त माध्यम असते. माध्यमाचं काम आम्ही माऊली रक्तपेढी ही गेली 50 वर्ष करते आहे. गेली 50 वर्ष पूर्णपणे सामाजिक तत्त्वावरतीच आपण माऊली रक्तपेढी चालवतो. माऊली रक्तपेढीविषयी बोलायला खूप आहे, परंतु आत्ता ही वेळ नाही असं मी सांगेन. त्याच्याकरता लागलं तर आपण सविस्तर एकदा माऊली रक्तपेढीकरता काय आहे किंवा रक्तपेढी काय आहे ह्याच्याकरता एखादी सविस्तर मुलाखत तुम्ही ठेवा, त्यावेळेला आपण सविस्तर बोलू. कारण लोकांच्या मनात रक्त म्हणल्यानंतर भीती आहे आणि अनेक गोष्टी असू शकतात मनामध्ये, शंका कुशंका. त्या शंका कुशंका काढण्याच्या दृष्टीनं सुद्धा एखादी मुलाखत तुम्ही ठेवा, सविस्तर मुलाखत आपण घेऊया. म्हणजे त्या सगळ्या शंकांचं निरसनसुद्धा आपण त्या मुलाखतीत करू शकू. पण पुन्हा एकदा सगळ्या समाजालाच मी धन्यवाद देतो. कंगराळकर परिवाराला तर धन्यवाद देतो, प्रश्नच नाही आहे, पण समाजालाही ते शेवटी धन्यवाद देतो. थँक्यू. अतिशय छान साहेब, तुम्ही थोडक्यात आणि वेळात हे नाही आहे, पण तशी परिस्थिती की सर्व या ठिकाणी हे करतात. पण एक वेळ सरांचा देखील होणार आहे आणि तुमचा देखील त्या ठिकाणी आपण हे व्हिडिओ घेणार आहोत. अतिशय सुंदर वेळात वेळ काढून मला आपण हे केलं, तुम्हाला देखील धन्यवाद. या स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं कंगराळकर साहेबांनी. त्या असणाऱ्या रक्तदान शिबिरामध्ये आपण सहभागी झालोत आणि या ठिकाणी हे प्रशस्तीपत्रक आपल्याला देण्यात आलं. सरांचं नाव विचारूया. माधव प्रकाश प्रभूणे. आपलं नाव? त्रिंबक एकनाथ वेल्लाळ, एक सर्व्हिसमॅन आर्मी. तर यांच्या हस्ते आपल्याला हे प्रमाणपत्र देण्यात आलं. या ठिकाणी थांबतो आणि कोणी नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी रक्तदान केले, तुम्ही देखील करा.